दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची आज बैठक होणार आहे आणि संसद भवनमध्ये सकाळी 10 वाजता इंडिया आघाडीची बैठक होतीये। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होतीये। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे संसद भवनमधल्या कार्यालयामध्ये इंडिया आघाडीची बैठक घेणार आहेत आणि एनडीएनं महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदासाठी रिंगणात उतरवले। त्यामुळे आता इंडिया आघाडी आपला उमेदवार रिंगणामध्ये उतरवणार का ही निवडणूक बिनविरोध होणार याकडे लक्ष लागलेलं आहे। तेव्हा इंडिया आघाडीची आजची ही उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या रणनीतीसाठीची महत्त्वाची बैठक असणार आहे। मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वामध्ये इंडिया आघाडीची बैठक होतीये। त्यामुळे आता सीपी राधाकृष्णन यांच्या नावाला इंडिया आघाडी पाठिंबा देणार की त्यांचा नवीन उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अर्थातच सत्ताधाऱ्यांची विरोधकांबरोबर या संदर्भातली चर्चा सुरू आहे। त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये काय होते हेही पाहावं लागणार आहे। तर उपराष्ट्रपती पदाची ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अर्थातच भाजपचे प्रयत्न सुरू असणार आहेत आणि त्या दृष्टीने आता हालचाली सुद्धा सुरू झालेल्या आहेत। सध्या देशभर आता वेध लागले ते उपराष्ट्रपती पदाच्या या निवडणुकीकडे आणि त्यात महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल असलेले सीपी राधाकृष्णन यांचं नाव आता पुढे आले। तर उपराष्ट्रपती पद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपच्या आता हालचाली सुरू आहेत आणि राजनाथ सिंग काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगेंना त्यांनी फोन केला असल्याचं कळतंय। एनडीए उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशी विनंती करण्यात येते आणि एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काय नेमके सध्या दिल्लीमध्ये राजकीय हालचाली सुरू आहेत जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खुना आपल्याबरोबर थेट दिल्लीमधून जोडल्या गेलेत। उर्वशी, महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना आता उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी मिळाली, अर्थात इंडिया आघाडी याला अनुमोदन देतेय का हे पाहायचं। त्यासाठी आजची महत्त्वाची बैठक असणार आहे। काय काय घडामोडी या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या दिल्लीमध्ये आहेत? नक्कीच अनुपमा, सध्याची मोठी बातमी म्हणजे हे की जे संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंग, जे सध्या पूर्ण जे व्हाईस प्रेसिडेन्शियल इलेक्शन्स आहे त्याची देखरेख करतायत, त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना फोन केला आहे। यांना फोन करून विनंती केली आहे की एनडीएचा जो कॅन्डिडेचर आहे म्हणजेच सध्याचे विद्यमान राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना जे सिलेक्ट करण्यात आलं आहे, यांना जे नॉमिनेशन देण्यात आलं आहे त्यांना कुठे ना कुठे सपोर्ट करावं। बरोबरच महत्त्वाचं म्हणजे हे आपण बघतोय की इंडिया आघाडीत जे आहे कुठे ना कुठे फूट पडणार का, हा एक खूप मोठा प्रश्न आहे अनुपमा। कारण की सीपी राधाकृष्णन हे तमिळनाडूमधून येत आहेत आणि तमिळनाडूची महत्त्वाची पार्टी, तिकडची राजकीय पार्टी म्हणजे डीएमके आहे। डीएमकेचे सध्या 32 खासदार आहे। जर डीएमकेने सीपी राधाकृष्णनला सपोर्ट केला तर कुठे ना कुठे इंडिया आघाडीमध्ये फूट पडू शकते। तसंच डीएमकेने सपोर्ट नाही केलं तर 2026 मध्ये येणारी तमिळनाडूची विधानसभा जी निवडणूक आहे त्यात कुठे ना कुठे डीएमकेला मोठा फटका बसू शकतो। कारण की तमिळनाडूचा चेहरा म्हणजे सीपी राधाकृष्णन होते, जे एका वेळेस तमिळनाडूचे खासदार पण होते आणि कुठे ना कुठे भाजपने जेव्हा हे नॉमिनेशन दिलेत तर येणारे 2026 मध्ये तमिळनाडूची जी विधानसभा निवडणूक आहे त्यात कुठे ना कुठे रणनीती मजबूत करण्यासाठी, त्या राज्यात मजबूत करण्यासाठी हा नॉमिनेशन दिलं गेलं आहे। आता हे बघणं खूप गरजेचं ठरेल नेमकं जे अपोजिशन पार्टीज आहेत, जे इंडिया ब्लॉक आघाडी आहे त्यात कुठे जे आहे फूट पडते का, की एकत्र येऊन ते स्वतःचं कोणतं एक कॅन्डिडेटचे नॉमिनेशन देतात का किंवा एनडीएला सपोर्ट करतात का। कारण की जगदीप धनखड यांना 526 असे मत जे मागच्या वेळेस मिळालेले, मात्र यावेळेस एनडीएला 422 असे कुठे वोट्स आहेत। तर हा जो आहे मागच्या वेळापासून नंबर छोटा आहे। तर कोणते असे अगदीच उर्वशी, खरंच हे गणित साधणं खूप मोठं आव्हानात्मक सध्या काम एनडीएकडे आहे। त्यामुळे ही जमवाजमव मतांची कशी करायची आणि एकंदरीतच राधाकृष्णन यांना पाठिंबा कसा मिळवायचा हे बघणं खूप महत्त्वाचं आहे। अर्थातच म्हणून ही बैठक महत्त्वाची। उर्वशी खुना आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर दिल्लीमधून होत्या।